नमस्कार, मी पूजा भारती गृहलक्ष्मी आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज प्रदोष आहे त्यामुळे मग माझा स्वयंपाक चाललाय, म्हणजे बिना कांदा लसूण स्वयंपाक चाललाय. आता मला म्हणजे पूजा वगैरे पण करायची. तर बघू चला काय काय शेअर करताय तुमच्यासोबत ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आपले व्हिडिओ खूप दिवसांनी आलेला आहे. माझा आवाज बसला होता, म्हणजे सर्दी खोकला हे सगळं चालू होतं, त्यामुळे मग व्हिडिओ काही मी बनवला नाही. आणि त्यामुळे खूप असा गॅप पडलाय व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला व्हिडिओ कंटिन्यू करू. तर आजचा मेनू आमचा मस्त वांग्याची भाजी, मेथीची भाजी आणि मला शेवयाचीच खीर करायची होती, पण शेवया काय माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे मग मस्त अशी रव्याची खीर केली आणि रव्याची पण खीर खूप छान होते. वर्षाची सुरुवात अगदी छान अशा गुरुवारने, प्रदोष आहे आज, खूप छान अशी पवित्र वर्षाची सुरुवात झाली. आणि म्हणजे बरेच जण खूप सगळे संकल्प वगैरे करतात असं तसं, आणि ते काही 4 दिवस होतं, पण खरंच संकल्प केले पाहिजे आणि तेही आपण व्यवस्थित ते म्हणजे त्यात कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे त्या संकल्पामध्ये. तर खरंच आपण काहीतरी करू शकू. तर मी पण प्रयत्न करणार आहे की मी रोज एक तरी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे करेल. तर बघू कितपत जमते तिथपर्यंत प्रयत्न करते. तर तुम्ही काय काय संकल्प केले ते पण मला सांगा कमेंटमध्ये. आणि मी आज म्हणजे गुरुवार आहे तर मी आरतीला वगैरे पण गेले होते. आणि आरतीहून आले की लगे थोड्या वेळ बसून मी मग लगेच स्वयंपाकाला लागले 5:30 वाजता वगैरे. आणि मी आधी कणिक मळून ठेवली होती, भात लावून ठेवला होता, आणि नंतरनं मग ताजी 5 वाजता वगैरे आमच्या इथं भाजीवाला येतो. तर मग छान अशी ताजी भाजी घेतली होती. मग मी ती नीट वगैरे करून मग आधी मेथीची भाजी केली. आणि बिना कांदा लसणाचं जरी आपल्याला स्वयंपाक करायचा असेल तरी पण मग तीळ, खोबरं, कोथिंबीर, आलं आणि टोमॅटो अशी छान सगळं छान तेलात परतून घेऊन पेस्ट करून घेते मी. तर म्हणजे कांदा लसूण नाही टाकला तरी फक्त कूट टाकून भाजी काही छान लागत नाही. थोडंसं असं वाटण करून घेतलं तरी पण मग भाजीला एक वेगळीच टेस्ट येते. आणि असं वाटतही नाही की त्यात कांदा लसूण नाही आहे. खूप छान अशी वेगळीच भाजी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. इथं मी साधं सिंपलच वांगं केलं आहे. आणि आता माझ्याकडे जो कांदा लसूण नसलेला जो काळा तिखट मसाला होता तो संपला आहे. आता मी जेव्हा दीदीकडे जाईल तर तेव्हा त्याच्याकडून आणेल. तर आता मग मी लाल तिखटानेच काम भागवते. तर लाल तिखट टाकलं, असं जर वाटण टाकलं आणि आपला जो किचन किंग मसाला असतो तो टाकला तरी पण भाज्या मग छान होतात. त्यामुळे मग मी इथं माझं मसाला डब्यातलं पण लाल तिखट संपलं होतं, त्यामुळे मग ते पण मी काढून घेतलं. आणि मग पटकन अशी भाजी वगैरे फोडणी देऊन घेतली. तर अजून माझी खीर करायची बाकी आहे आणि चपात्या लाटायच्या बाकी आहेत. पण आता मी भाजी फोडणी देणार आहे. आणि जी काही माझी देवपूजा वगैरे प्रदोष काळातली जी काही पूजा करायची, आता 6:30 वाजत आलेत, तर ती पूजा मी आधी करून घेणार आहे. आणि नंतरनं मग गरम गरम अशी खीर करणार आणि चपात्या लाटून घेणार. तर दूध आधीच मी तापवायला ठेवणार आहे आत्ता इथं. आणि नंतरनं एकीकडे भाजी शिजेल, एकीकडे दूध छान आपलं तापेल. आणि नंतरनं मग जे काही चपात्या वगैरे लाटायचं तर त्या चपात्या पण मी लाटून घेईल. पण जी काही प्रदोषची पूजा असते तर ती संध्याकाळी 6 ते 6:30 या वेळेतच करायची असते. तर मग ती पण मी आता करून घेते. आणि मी सकाळी काही फुलं वाहिली नव्हती. तर म्हणजे मी जेव्हा आरतीला गेले तर तेव्हा येता येता फुलं वगैरे पण आणली, तर ती पण फुलं वगैरे वाहून घेते. आणि आज सकाळीच मी छान असे देव उजळून घेतले होते. तर देव उजळवले की त्या दिवशी मला असं फक्त देवांकडे बघत बसावं असं वाटतं. तर एकीकडे माझी भाजीची वाटण जे काही परतायचं ते पण चाललं आहे. थोडंसं पाणी टाकून छान असं परतून घेतलं आहे मी. आणि त्यात मग आता वांगे वगैरे टाकते आणि फुलं वगैरे काढून ठेवलेत. आणि जे काय अभिषेकासाठी सामान वगैरे लागेल तर ते पण मी आता एक एक काढून ठेवते. म्हणजे एकीकडे भाजी पण माझी शिजून निघेल आणि एकीकडे माझं जे काही प्रदोष काळात जो काही मला महादेवांचा पिंडीचा अभिषेक करायचा आहे तो पण मी करून घेईल. तर एकीकडे मी आता शिवस्तुती लावणार आहे लॅपटॉपवर. आणि म्हणजे जे काही अभिषेक वगैरे करायचा आहे तर तो करून घेणार आहे. तर जी काही नित्यसेवा असते तर ती पण मला करायची आहे. पण बघू, आज मी म्हणते की 5 ओवीच फक्त गुरुचरित्राच्या वाचेल का, तर मिस्टरांचं पण उपवास असतं आणि आपला उपवास असला की चालतं इकडे तिकडे वेळ उशीर झाला तर. पण मिस्टरांचा उपवास असेल तर
म्हणजे कधी नाही तर ते एकतर धरतात आणि त्यात पण उशीर स्वयंपाकाला झाला की मग खूप भूक लागते. त्यामुळे मग म्हटलं की आज आपण गुरुचरित्राच्या 5च ओवी वाचू आणि जो काही मला आपले अभिषेक वगैरे करून घ्यायचं आहे, फुलं वगैरे वाहून घ्यायचे आहेत, ते सगळं करून घेऊ. आणि इथं मी आता दूध पण तापायला ठेवले आहे. मला काही अभिषेकाला दूध लागणार आहे, पाणी लागणार आहे, ते सगळं मी आता एक 1 बाय 1 तिथं नेऊन ठेवते देवापाशी, जेणेकरून मी म्हणजे मला नंतरनं उठायला नाही लागणार देवपूजा करताना वगैरे. आणि इकडे मी आता बारीक गॅसवर भाजी ठेवली आहे. माझं सगळं होईपर्यंत छान दूध तापेल, भाजी शिजेल आणि असं माझं चाललेलं असतं की किचन मी थोड्या थोड्या वेळाने असं क्लीन करत असते. मला असं खूप घाण झालेलं आवडत नाही आणि खूप जर घाण झालं तर ते खूप म्हणजे वेळ लागतो क्लीन करायला. त्यामुळे मी आपली थोडक्यात थोडं आवरून घेत असते. आज माझा स्वयंपाक लवकर करायच्या नादात तुळशीपाशी दिवा वगैरे पण लावायचा राहून गेला होता. आणि आमच्या सासूबाईंचा फोटो आहे तिथं पण मी रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावते, तो पण माझा राहून गेला होता. म्हणजे देवाऱ्यातला दिवा तर कंटिन्यू चालूच असतो माझा, कधीतरीच तो शांत होतो. पण हे जे काही 2 दिवे आहेत ते सकाळ संध्याकाळ मग लावावं लागतं, तर ते पण मी आता लावून घेते. आधी धूपदीप लावून घेते आणि नंतर मग जी काही मला अभिषेक वगैरे करायचा आहे तर तो करून घेते. चला तर इथे छान असं माझं देवांचं नामस्मरण करत छान असा अभिषेक झाला आहे. ओम नमः शिवाय असं साधा सिंपल जप करत मी महादेवांचा अभिषेक करून घेतला आहे. आणि माझ्याकडे पळसाची पण फुलं आहेत तर ती मी अगदी आतमध्ये ठेवली होती, तर ती शोधून मी वाहिली. पांढरं फूल पण वाहिलं आणि अत्तर वगैरे लावून घेतलं, चंदन लावून घेतलं आणि जी काही फुलं होती तर ती पण मी आता वाहून घेते आणि 1-2 मिस्टरांसाठी ठेवते की म्हटलं ते आल्यावर म्हणजे वाहतील देवाला फुलं आणि नंतर मग आम्ही उपवास वगैरे पण सोडू. तर इथं मी नेमके पाया पडायला लागले आणि छान असं देवाचं पण असं आशीर्वाद पण मिळाला. चला तर मग आपल्या इंग्रजी वर्षाची सुरुवात तर छानच झाली. तर छान अशी पूजा सकाळीच मी खूप छान असे देव उजळवून वगैरे घेतले होते. माझी तब्येत बरी नाही तरी पण खूप दिवस झाले देव काही उजळवले नव्हते आणि जे काही माझ्याकडे उतरंडी आहे तर त्या मी पेंडिंग ठेवल्यात की म्हटलं आपण त्या उद्या क्लीन करू, त्यामुळे खाली ठेवल्यात. आणि असं सुंदर असं छान देवघर माझं तर नेहमीच मी दाखवत असते आणि नेहमीच तुम्हाला माझे देवाचे व्हिडिओ आवडतात, त्यामुळंच तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आणि यावेळेस तर खूप दिवसांनी व्हिडिओ आला. तर इथं मी आता रव्याची खीर करते. अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवते. तर मला आधी रव्याची खीर करतात हे माहीतच नव्हतं. मी तांदळाची, अजून आमच्या इकडे तर काय ते खपली गव्हाची खीर असते, 1 नंबर लागते ती, आणि शेवयाची. इतक्याच 3 प्रकारच्या खिरी माहिती होत्या. पण मग माझी मैत्रीण म्हणली की रव्याची पण खूप खीर छान होते. अगदी 2 ते 3 चमचे रवे तुपात छान परतून असे गुलाबी रंगावर परतून टाकायचा दुधात आणि मग आपण जे काही काजू, बदाम, विलायची, साखर हे टाकतो तर ते टाकून घ्यायचं. तर अशी साधी सोपीच रेसिपी आहे. पण जो काही आपण रवा घेतो आहे तो अगदी 2 चमचे घ्यायचा. पोहे खायचा चमचा असतो तो, आणि तो छान तुपात परतायचा अगदी बारीक गॅसवर.
अगदी त्याला गुलाबी छान रंग आला पाहिजे आणि तो त्या दुधात ॲड करायचा आणि मस्त काजू बदाम वगैरे आपल्याकडे काही ड्रायफ्रूट असतील म्हणजे अवेलेबल किंवा आवडीचे असे सगळे ड्रायफ्रूट आपण परत तुपात परतून त्यात टाकून घ्यायचे. विलायची साखर टाकायची, खूप एक नंबर खीर होते. तर आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि श्लोकला आमच्या भूक लागली. श्लोकला खीर खूप आवडते. तर मग तो म्हणतो आहे की मला गरम गरम खीर आणि चपाती मेथीची भाजी असं जेवायचं आहे, तर तू मला जेवायला दे. तर त्याला म्हणलं की आधी नैवेद्य दाखवून घे आणि मग जेव. तर आराध्याकडे आमच्या हे नैवेद्य दाखवायचं काम असतं आणि ती अगदी परफेक्ट नैवेद्य दाखवते आणि खाली खाली पाण्यात पाट ठेवते, पाटावर चौकोन काढते, त्यावर नैवेद्य ठेवते, नैवेद्याला पाणी फिरवते, देवाच्या पाया वगैरे पडून घेते आणि मग मुलं जेवायला बसली. चला तर मग असा होता आजचा दिवस आणि अजून एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष आहे तर काहीतरी संकल्प तर केलाच पाहिजे. तर तुम्ही कोणता संकल्प केला आहे तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त.